शनिवार 12 जुलै 2025. मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या 12 प्रेषितांना म्हणाला, गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरुसारखे आणि दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्यास पुरे. गर्दण्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. यास्तव त्यांना भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका. तर आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकात नाश कराव्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्यापासून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसासमोर मला पत्कारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन, पण जो कोणी माणसासमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. चिंतन. परमेश्वर हृदय पाहत असतो. परमेश्वर बाह्य गोष्टी पाहत नाही, तर परमेश्वर आत्मा न्याहाळत असतो. आपल्या शिष्यांना मिशन कार्यावर पाठवित असताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ही शिकवण देतो. त्यांच्यातील भीती न्यूनगड तर दूर करण्यासाठी व त्यांना निर्भय करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास बळावण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना परमेश्वराच्या सामर्थ्याचे व त्याच्या शक्तिशाली वैभवाचे वर्णन करतो. स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे जर आपण देवाचा शोध घेतला तर तो आपल्याला दर्शन देतो व नवजीवनाची देणगी देतो. त्याच्या नावाचा आपण अभिमान बाळगावा. परमेश्वराठायी आपले मन हर्षभरित व्हावे व त्याच्या दर्शनासाठी आपण उत्सुक असावे. हे क्रम प्राप्त आहे. तसे झाल्यास निश्चितच आपल्यातील भीती नाहीशी होईल व आपण माणसासमोर सुवार्ता घोषित करू व परमेश्वराचा गौरव करू.